A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। जिल्ह्यात वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आता जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात सेल्फी पॉईंट उभारले असून याद्वारे रस्ते अपघाताची जनजागृती केली जात आहे। उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने हेल्मेटमुक्त हिंगोली, अपघातमुक्त हिंगोली करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियान अंतर्गत प्रयत्न चालविले आहेत। दरम्यान काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात परीक्षा पॅड, दिनदर्शिका, टोपीचे अनावरण जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले। जूनमध्ये 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर शाळेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास हे सर्व साहित्य मोफत वाटप केले जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल जोशी यांनी सांगितले। दरम्यान वर्षभरात जिल्ह्यात 361 अपघात झाले आहेत। यापैकी 204 अपघातातून 104 दुचाकी स्वारांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे। एकंदरीत रस्ता अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने आता कंबर कसली असून सर्व शासकीय कार्यालयात सेल्फी पॉईंटद्वारे जनजागृती केली जात आहे। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस अधीक्षक कार्यालय यासह विविध कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना रस्ते अपघाताची माहिती मिळेल व अधिकाधिक अभ्यागत किंवा कर्मचारी सेल्फी घेतील हा दृष्टिकोन आहे। सेल्फी पॉईंट उभारल्याने कर्मचाऱ्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही। यातून बोध घेऊन हेल्मेटचा वापर करून दुचाकी चालविली अशी अपेक्षा आहे। रस्ता सुरक्षा अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक जगदीश माने, शैलेश कोपुल, नलिनी गाळपांडे, अतुल बाणापुरे, विकास नाईकवाडे आदी परिश्रम घेत आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।